पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। रायगड हत्याकांडातील आरोपीचा फोटो समोर आलाय। आरोपीला तात्काळ पकडून फाशीची शिक्षा द्या, दुर्दैवी आई वडिलांची पोलिसांकडे मागणी। रायगड हत्याकांडातील मोठी अपडेट समोर येत आहे। पल्लवी मोरे मारेकरांचा फोटो महाराष्ट्र पोलीस न्यूज 24च्या हाती लागलाय। नराधम अनीस मोहम्मद खान मालदार या आरोपीचा फोटो समोर आलाय। रायगड जिल्ह्यात झालेल्या भीषण हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त होत आहे। पोलिसांनी आश्वासन देऊन सुद्धा फरार आरोपी गजाआड झालेला नाही। रायगड जिल्ह्यातील मानगाव लोणोरे येथील ओमकार रेसिडेन्सी या लॉजवरती एका 22 वर्षीय तरुणीला बोलवण्यात आलं। आधी लैंगिक अत्याचार झाले आणि त्यानंतर धारदार शस्त्राने तिची निर्घृण हत्या करण्यात आली। ज्या दुर्दैवी पीडित तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, आरोपी अनीस मोहम्मद खान मालदार याचा फोटो मोबाईलवर दाखविला आहे। सदर आरोपी हा पल्लवी मोरे हिला सतत फोन करून इमोशनल करीत होता। तसेच तिला भेटायला सुद्धा तिच्या राहत्या घरी वडगाव येथे आला होता। एवढेच नव्हे तर नुकत्याच झालेल्या गोरेगाव जत्रेमध्ये सुद्धा तो तिला भेटला होता। मात्र 19 एप्रिल 2026 रोजी किराणा सामान आणण्यासाठी पल्लवी मोरे गोरेगाव बाजारपेठेत गेली होती। त्यावेळी तिला उशीर झाल्याने तिच्या बहिणीने तिला फोन केल्यानंतर तिचा फोन स्विच ऑफ झाला होता, अशी माहिती ही पीडित पल्लवीच्या बहिणीने दिली आहे। बहिणीने सांगितलेल्या माहितीवरून व आरोपीच्या फोटोच्या आधारे पोलीस यंत्रणा किती लवकर शोध घेईल आणि त्याला कधी बेड्या ठोकतील याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे। आरोपीला तात्काळ पकडून फाशीची शिक्षा द्या, अशी पल्लवी मोरेंच्या आई वडिलांनी ओल्या अश्रूंनी पोलिसांकडे मागणी केली आहे। तुमचं असं काय म्हणणं आहे की बाबा तो आरोपीला कुठला असावा तो आणि तो त्याला काय फाशी शिक्षा झाली पाहिजे, काय व्हायला पाहिजे? या मुलीला न्याय भेटला पाहिजे, त्याला फाशी भेटली पाहिजे। त्या आई बावड्यांचं हे शब्द आहे, त्याला शोधून काढा, शोधून भेटलाच पाहिजे। तुमच्या कधी संपर्कात आलेला का? आमच्यावर संपर्क नाही आलाय, कधीच नाही। कधीच काय फोन बिन करून काय धमक्या धमक्या नाही। आमच्या तर समोर आले नाही। आई बापाच्या समोर आई बापांनी जरी दबवली असती की हे काय करतेस तू, असं आम्हाला काही समजलंच नाही। अख्खा रायगड जिल्हा पाठीशी आहे तुमच्या, बहुजन समाज आहे, बौद्ध समाज देखील आहे, त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे। परंतु तुमच्या काय म्हणणं आहे आणि काय आहे ते सांगा। त्याला फाशी झाली पाहिजे। एक माझं असं म्हणणं आहे की माझ्या लेकीवर ज्यांनी हत्या केली आहे तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, त्याला फाशी झाली पाहिजे। फाशी ही नित्य झालीच पाहिजे आणि जरूर झाली पाहिजे, हे माझे म्हणणे आहे, स्वतःचं बाबांचं म्हणणे आहे। ते पोलीस आता तपास करतायत, तो आज 3-4 दिवस झाला, आरोपी सापडत नाही, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आरोपी सापडत नाही तर आरोपी शोधून काढा आणि आरोपीला फाशी झालीच पाहिजे, हे माझं स्वतःचं म्हणणं आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे।